हाय गाईज, तर सचिन भोई ब्लॉगमध्ये परत एकदा आपला स्वागत आहे. आज मी लवकरच उठलो आहे. 5 वाजता एकविरा जायचं आहे आणि 6 वाजता इथून निघायचा होता. तर सकाळी सकाळी पण एवढा गरम होतं, एवढं घामाघूळ झाले. चाय पण गरम आहे, तरी पण गर्मी में गर्मी चाय पियाची आदत आहे म्हणून चाय काही सोडत नाही सकाळी. त्याला आता घाई करतो, नाही तर लय ऐकायला लागेल. तर चला निघतोय मग. तर मंडळी आम्ही आता रस्त्याला थांबलोय आणि काहीतरी नाश्ता करतो. वडापाव घ्यायचा आहे, नंतर कशी भूक लागेल. आधीच वडापाव घेतलेला बरा आहे. देख गाड़ी कैसा लगा के इससे लगा के गया. गरमा गरम ताजे तवाने वडापाव नाश्ता करतो. काय घेतले वा भाजी. तर मंडळी या वडापाव खायला. मस्त मिरची बरोबर वडापाव. हां, वडापावचा खात नाही मी, पण काय भूक लागलं काय काय तर पाहिजे ऑप्शन. नाश्ता झालेला आहे आता. एक वडापाव खाऊन झाला आहे आणि आमची बस पाठीमागे आहे. तर तुम्हाला बसमधलं पण आता काही व्हिडिओ दाखवतो. एक्सप्रेसला लागलोय आता, जस्ट लागलोय. तर आम्हाला 1 तास अजून बाहेर रनिंग आहे. पुणे एक्सप्रेस पहिला बोगदा आलेला आहे आणि दुसऱ्या बोगदा येणार लवकरच. पहिला बोगदा पार जस्ट पोहोचलो आता टोल नाका. एक काम करू, 15 किलो एकविरा माते की जय. नाही एक सांगायची बात. चणे बिने घेतले करेक्ट 9 वाजता पोहोचलोय आम्ही. 6:30 वाजता घरी जातून निघालेलो आणि 9च्या टायमाला आम्ही करेक्ट पोहोचलेलो आहे. एंट्री झालेली. एकविरा माते की जय. जय एकविरा. बोलो रोड भी एकदम टकाटक झालेले आहेत. रोड भी एकदम टकाटक झालेले आहेत. पहिले अजून पण रोडचं काम चालू आहे आणि पहिले बेकार रोड होता एकदम खतरनाक. ट्रॉफिक भरपूर असायचे. आता पण ट्रॉफिक असेल. आज संडे आहे, भरपूर पब्लिक आले असेल. दाखवतो तुम्हाला मी. तर मंडळी पोचलो आता एकविरेला. इथे आता बकरा बघायला जायचं आहे. पहिले बकरा घेतो, तुम्हाला दाखवतो. चला आता बकरा घेऊया. बकरा घेतलेला आहे. किती किलो भरलाय. 22,900 23 किलो. बकडा घेऊन झालेला आहे. थोडासा काम चालू आहे. तेवढ्यातच आता पब्लिक यायला पाहिजे. आमची बस निघाले आता पोचायला पाहिजे. बरीचशी गर्दी आहे आणि संडे पण आहे ना आज.
हल्ली गर्दी खूप जास्त झालेली आहे इकडं. संडे शेवटचा पण संडे आहे, पावसाला पण जवळ आलं आहे आणि खूप गर्दी आहे. बघा तुम्हाला दाखवतो मी. महाराजचा टाईम झाला, चालत आलो आहे मी. कारण बकऱ्याचं मटण आणतो होता, गाडी तिथंच ठेवलं आहे. इथेशी मॅनेजमेंट बघायचा होता जरा. आणि सकाळी निघालो व्हाईट शर्ट ब्लॅक पॅन्ट घालून. बायको म्हणतो तुला पोर बघायला चालले का तू बोलतं. मग बायको सांगला मी दाखव मग तुला काय तुझ्या काही ओळखीचे असेल तर. बोलतो ग बसा, बोलतो तुला अजून काय की किती लग्न करता बोलतं. मग तू कॉमेडी करतो मग मी पण कॉमेडी करतो. कांदा सोलायचा काम चालू बघा. आमण्याकडनं मी दोघंच आहो. अरे बस आली आमची. यो कोण आहे, यो कोण आहे, यो पोरगा कोण आहे ना, कोण आहे यो पोरगा. हिंदू बसमध्ये बरं वाटलं तुम्हाला? मग या आता कांदा कापायला या गपचूप. तुमची कामं आम्हाला करायला लागतं नाही बघ. टायमावर येत नाही काही नाही तुम्ही. कसं या तुम्ही कसं लेटेल तू आलास किती गाडी घेऊन नऊला पोचला. गेलो आम्ही काऊन निघलेलो तुझ्या अंकलला ना तू बोलता आम्ही पडलेलो आता आम्ही डायरेक्ट डोंगरावर डायरेक्ट असेल ते डायरेक्ट चालू काढून जाते डोंगरावर जाणारी याची चिल्ला ये पटापट टाइमपास के चालले. चला कांदा कापले या. तसा मी कांदा कापण्याने एक्सपर्ट आहो. कांदा कापण्याने एक्सपर्ट आहो. इकडे आपले प्रकाश दादा बी आल्यात. पिंट्या तो तर केस गेले का तुझं? विंग लावायचा विंग. कावला उरली माझी. कौला उरली का? विंग लावायचा का आपण? हां निलेश चोरकेला तसा छावा दिशील डायरेक्ट. पहिले थोडाफार करा ना नंतर जा. रेसिपी मास्टर वामन भामजी पाटील किंग. मटणाची तयारी करू इकडं. पाणी वापरून ड्रम आहे ना, दो ड्रम आहे ना. बघून आला तर झाला. महिला म्हणतात एकविराई मंदिराच्या पायथ्याशी आलो मी आता. ते दर्शन घेतात सगळी जण. जय एकविरा. चला तुम्ही दर्शन घ्या. हां हां चला. आम्ही सांगतोय चेतन इकडं कोडून. काय सक्षम दारू पितो कर? थंडा पिता आम्ही थंडा हा थंडा घेतला. काय मिले होय दारू पिते का? थंडा थंडा ठीक आहे पी चल. तिरापणी तुला द्या चोराचा आमच्या चकोबाय लाईट ट्रॉफिक बाटली जायचे ना गाडी घेऊन नाही आता आम्ही रिक्षाला थंड्याची बाटली बी जायचे ना. थंड्याची बिंडाची बाटली सगळं आणले. जेवण लय भारी असतं. फक्त रॉयल स्टॉकचं 2 खंबं घ्यायचं फुल मोठं आणि 2 छोटे छोटे घेतल्यानंतर पण होणार नाही त्यांनी कोणतं. तो मोठं घेऊन यायचं परत कामाला लागले. ट्रॉफिकच्या मुळे मेन प्रॉब्लेम आहे. राज्यले डोंगरावरती त्याचं होण्या वांद बाजूवाल्याचा डान्स वाजताय. असून दे तो पण लेवता. हा अपना बाजा लगाता हूँ.
चला पार्टी चालू होती तुमची. हा तर जेवून घे ना. तुम्ही कधी जेवाल? चल तू जेवले ना मला कसं ते वाटतं. चल चला जेवून घ्या मंडळी. ही सगळी मंडळी कामाची मंडळी आहे. सगळे भरपूर काम केले आहे. जेवून घ्या पटापट. हिंदवी तर आमची लई कामाची आहे. 5 वेळा 5 वेळा जेवढी ते ती ओंडका झाली ती 40-80 किलोची. बाचीच पण आम्ही गावसून आणणार बाळ्याच्या. आम्ही बाहेरच्या आणू. चल नम्राला येणार सगळ्यांचं जेवण होत आहे इथं. जाय जेवून घेता ना. नाव का ना जोडतो जेवून जे ना. तो किती वाजल्या 3 वा 2:30 वाजल्या ना. काय काय पाहिजे तुला? काय पाहिजे? हा काय सांगते तू? काय बाबूला काय पाहिजे रे? काय येऊ पाहिजे? काय पाहिजे तुला? जांभूल जांभला पाहिजे बाबूला. जांभला भरपूर आलेत बघा पण कॅमेऱ्यामध्ये दिसणार नाही वाटतं. जांभला भरपूर आले. सक्षमला सध्या मोबाईल लागतोच जेवायला. ए जेवण झालं मोबाईल बाजूला ठेव बाबू. जेवता मी आता. सगळी गँग जेवायला बसली आमची मंडळी. सगळ्यांचं जेवण झालं आहे. आता आम्ही शेवटला बसलोय. आता आमचं जेवण चालू आहे. तुम्ही पण या जेवायला. नंदिनी जाम मेहनत केलेली आहे म्हणून ती 2 ताटा जेव. तुम्ही जाम मेहनत केली टेन्शन नको घ्या. सगळ्या माणसांना जेवायला बोलले ते. उद्याने खाली बघा काम केले वाटतं. असतं गपचूप. तर या जेवायला आम्ही पण जेवतो. मी ब्लॉग संपवायच्या तयारीत आहे आता. नाचू आम्ही पण नाही तर लाईट बोर्डाची व्यवस्था करायला लागेल पहिले. पिंट्या तुला सांगितलं मी घे काहीतरी थोडासा थंडा पिंडा. नको बोलतो वहिनी वेळेला घाबरतो मी बोलतो. वहिनी दांडू घुसली ना मला बाहेर काढील. मी येईन बोलू तुला न्यायला पण काही ऐकत नाही तो मोकला. तर बरोबर पिंट्या तो घेणे त्या बरोबर आता नियमामध्ये वागतो तो. तसंच पुढे पाहिजे आपल्या गावात सगळ्या गावामध्ये. चला ओके बाय 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 बाय. पिंट्या ओके बोलतो रे. पिंट्या तो अरे मी आज मार्केला का थांबवतो? त्याला कारण काय? कारण काय त्याच्यावर मार्क कमी नाही खरोखर मार्क कमी आहे त्याला. मार्क कमी त्याला शाळेत नाही. मार्क कमी नसा. नाही मार्केला मी थांबवतो त्या कारण तो त्याला परीक्षेत मार्क कमी नाही ना. आजपर्यंत त्याला घेतल्याशिवाय मी कुठं देत नाही. हे बाय भले त्याला सुद्धा 4ला आहे 5ला आहे. इबी देत ना काय झालं मग ये इबी देत ना दोन्ही शेपला. जोरीला जोर असले बरं असतं जरा. हो
बाय बाय.